शेवटी आम्ही पोचलो महाबळेश्वर वाईला आणि ह्यो आहे आपला वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती. अहो किती इतिहासकालीन मंदिर आहे. तिथं आपलं सिंगम, नायक आणि मराठी पिक्चरचं खूप साऱ्या पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे वाईमध्ये. अहो सगळे वाईचं शूटिंग असतं. अहो असलं गाडीतनं उतरल्या असला भूतासारखा उतार झालेला ना, कामवाल्या बाई वाटत होतो. पण दुसऱ्याच मिनिटाला घरात जाऊन बॅगा आपटून असं दणादण रापचिकमध्ये आम्ही सगळ्या पोरी तयार होऊन आलो. म्हणजे काय, अहो महाबळेश्वरला आले म्हणल्यावर रापचिकमध्ये दिसलंच पाहिजे ना. आपली बारकी सासू तर फुल टू एन्जॉयमध्ये होती आणि प्रियांशी पण सगळा राडा. परत मेंढर भरल्यासारखी परत खच्चून गाडीमध्ये भरलो आणि वाईच्या लाल परीचं दर्शन घेतलं. अगं बोलशाल नीलम तू कशाला आलेस वाई महाबळेश्वरला? अहो आम्ही आलोय धोम धरण बघायला. आमचे मोठे मामा आणि मामी आहे ना वाईमध्येच कामाला आहेत ना, त्यामुळे लहानपणापासून वाई महाबळेश्वर बघून बघून कंटाळा आले हो. मग आज काहीतरी वेगळं बघायचं होतं आणि काय नजारा दिसत होता धोम धरणाचा. फुल टू राडा ना काय धिंगाणा घातला.